हा इथून रस्ता आहे कर्नाटकला जाण्यासाठी. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. फर्स्ट टाइम व्लॉग करत आहे. तर तुम्हाला माझा परिचय सांगतो. माझे नाव मयूरानंद कदम, मुक्काम पोस्ट मरडी, तालुका जिल्हा सातारा. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये आज मी कर्नाटकला दाखवणार आहे. मी आता पनवेल बस पकडणार आहे, पनवेलला जाणार आहे. आता येऊन जाणार आहे पनवेल बस स्टॉपला. कारण 1 तास झाला मी त्या कोपरगाव बस स्टॉपला बसलो होतो. आज शनिवार असून गाडी लवकर आली ना, 1 तास माझा टाइम वेळ झाला. मी जस्ट इथं पनवेल बस स्टॉपला पोहोचलेलो आहे. इथे मला याला 1 तास लागलेला आहे. मला पनवेलला बस स्टॉप दाखवतो. हे आहे पनवेल बस स्टॉप. इथून भरपूर ठिकाणी गाडी जातात. वडा जीपमध्ये बसतो. शिरडोनला निघालो मी. शिरडोनमधून बसलेलो आहे वडा जीपमध्ये. तिथून आता निघालो आहे कर्नाटक किल्ल्याला जाण्यासाठी. 30 रुपये तिकीट आहे पर पर्सन. ड्रायव्हर लोक हायवेला सोडतात. आता मला 12:30 वाजले ते पोचायला कर्नाटकच्या पायथ्याशी. आता इथं मी जिथं उभे आहे तिथं तिकीट काउंटर आहे. तिथं आता मी तिकीट काढणार, तिथं बरोबर वरती जाणार कर्नाटक किल्ल्याला जाणार. तिकीट काढून झाल्यानंतर परत एका ठिकाणी बॅग चेक केली जाते आणि जे तिकीट दिलेलं आहे त्या तिकीटवरती स्टॅम्प दिला जातो. नंतर वरती जाऊ शकतो आपण. कर्नाटक किल्ल्यावर जाण्यासाठी मी तिकीट काढलेलं आहे. पर पर्सन 60 रुपये तिकीट आहे. तिकीटची टायमिंग सकाळी 7 ते 4 आहे. किल्ला बंद होण्याची टायमिंग 5 आहे. गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर मी निघायला चालत अर्ध्यापर्यंत डांबरीकरण चांगला रस्ता केलेला आहे. कर्नाळ येथे पक्षी अभयारण्य पण आहे. त्याची स्थापना 1968 रोजी झालेली आहे. फराळ करत आहे. आज माझा शनिवार आहे. हा माझा वार आहे, त्यामुळं उपवास झालेला आहे. आता फराळ करत आहे. आता 1:09 झालेला आहे. आता मी फराळ करून झालेला आहे. आता मी गड चालायला सुरुवात करतो. इथून पुढे गड चालणार आहे. आता मी सुरुवात केली आहे गड चालायला. निघायला चालत आता. इथून वरती जाणार चालत. हा इथून रस्ता आहे कर्नाटकला जाण्यासाठी. इथून महत्त्वाची पायवाट आहे. इथून वरती जायचं आता पायवाटेने. इथला मेन रस्ता आहे कर्नाटकला जाण्यासाठी वरती. तर मी निघालेलं आहे वरती पायवाट करत. नळाला गड संवर्धन यांनी लोकांना बघण्यासाठी इथे एक छप्पर उभा केलेला आहे भाविकांना बसण्यासाठी. दम भरलेला आहे मुंबईत असल्यामुळे, सर्व नसल्यामुळे ना. आता डायरेक्ट इकडं गडेवाल्यामुळे दम भरलेला आहे. पूर्ण अंगातून घाम निघतोय. या ठिकाणी एक कर्नाटक गड संवर्धन यांनी लोकांना बसण्यासाठी एक तर छोटे छप्पर केलेलं आहे. खाली एक केलेलं आहे, इथे वरती एक केलेलं आहे. मी चालत निघालेलं आहे. आता तर 2 नंबरला इथं बसण्यासाठी लोकांना आहे. तिथून सरळ पुढे जायचं आहे चालत. हे माकड खात आहे खायला राहणार काहीतरी. पण एक डोळा गेलेला आहे. एका माकडाला मी 1 केळ दिलं तर लगेच दुसरं माकड लगेच आलं. माझ्या बॅगेमध्ये हात टाकला आणि थैली घेऊन गेलं. लगेच खाली गेलं. वरती आता चढत आलं ना, असं बसण्यासाठी असं तिसरं असं एक इथं तयार केलेलं छप्पर लोकांसाठी. चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर सवारीमध्ये बसू शकतो मस्त की. पुढून चांगली हवा येते डोंगरातली. इथं आवाज घुमत आहे मला लागते.
अशा प्रकारे केलेलं आहे बघा इथे. लोकांना बसण्यासाठी पावसाचे उन्हाचं कधी पण बसू शकता इथे. इथं बसलेलं आहे ना, इथून पुढे जातो मला व्ह्यू दाखवतो कसा मस्तपैकी बघा. चालत निघलेला आहे. हे बघा तुम्हाला व्ह्यू किती मस्त सुंदर आहे. डोंगरच डोंगर, जंगल. खाली चढ चढून वरती आलो आहे. आता इथून सपाटी लागलेलं आहे. आता इथून जे पुढं दिसतंय ना डोंगरावानी टेकडीसारखं, ते कर्नाळा किल्ला आहे. मला दाखवतो आता मी. ते दिसतोय ना, तर कर्नाळा किल्ला आहे. हे टेकडी दिसते ते. तिथे गेल्यावर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं दिसेल. हा मी चढ चढून वरती आलो. आता इथून दुसरं पुढे थोडं सपाटी आहे. तर इथून परत पुढे चालत जायचं सपाटीला. तर चढबीड काय नाही, सध्या चलत जायचं त्या सपाटीने. सपाटीने सरळ पुढे आल्यानंतर इथे चौथा असं एक छप्पर केलं आहे लोकांना बसण्यासाठी, पब्लिकला बसण्यासाठी. जो गड प्रबंधी करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी केलेलं आहे. कर्नाळा गड संवर्धनाने चांगले काम केलेलं आहे. सपाटी आल्यानंतर चौथ्या नंबरचं आहे बसण्यासाठी ना लोकांसाठी. त्यापुढंच गडाचे संरक्षण करणारी कर्नाळी मातेचे मंदिर आहे. ते तुम्हाला दाखवतो कर्नाळी मातेचे मंदिर. एक आहे कर्नाळी मातेचे मंदिर. तर मी कर्नाळी मातेचे दर्शन घेत आहे. कर्नाळी मातेचे दर्शन घेत आहे आम्ही. कर्नाळी मातेचे दर्शन घेऊन झालेले आहेत. पहिला दरवाजा, इथून आत जायचं आहे. ह्या पायऱ्या आहेत, ह्या पूर्वीतल्या पायऱ्या आहेत. ज्यावेळेस गडाचं काम केलं असेल त्यावेळेस या छानून केलेल्या आहे सर्व पायऱ्या आहेत. अशा प्रकारे या पायऱ्या केलेल्या होत्या. हे असे पोल लावलेले आहेत कोणी पडू नये म्हणून सेफ्टीसाठी. कर्नाळा गड संवर्धनाने चांगले काम केलेलं आहे भाविकांसाठी. काही प्रॉब्लेम न होण्यासाठी, हादसा न होण्यासाठी हे चांगले काम केलेलं आहे. वर जायचं आहे. लोखंडाचे जे पोल केले आहेत त्या पोलला धरून असा तिथून वर जायचं आहे. अशा प्रकारे ते पोलला धरायचे, त्याला धरून असं वर जायचं म्हणजे कोण पडणार नाही, काही नाही. हे गड संवर्धनाने चांगले केलेलं आहे. कर्नाळा गड संवर्धनाने जायचं. आता चालत पायऱ्या अशा येतात, वर चढत जायचं. इथं हा दरवाजा आलेला आहे का. हे इथे तटबंदी गाठलेली आहे चांगली मजबूत. त्याला झाडे बिडे सर्व आलेलं आहे. हे इथे का एक कुठेतरी शिल्प आहे, तुम्हाला शिल्प दाखवतो बघा. हे शिल्प आहे. काय मी ते आलो होते. इथे पहिलं गडाचा प्रवेशद्वार आहे. हे गडाचा प्रवेशद्वार आहे. आतून बाजूनं व्हिडिओ करत आहे. हा दरवाजा पहिला प्रवेशद्वार भरभक्कम आहे, पूर्ण मजबूत स्थितीमध्ये चांगले आहे. छोटासा दरवाजा आहे पण ते पूर्ण मजबूत स्थितीमध्ये आहे. पहिल्या प्रवेशद्वारावरती असे आहे असं चित्र आहेत. ह्या चित्रातून जर गनिम कोणी आलाच तेव्हावरनं हल्ला करण्यासाठी असे इथे चित्र केलेले आहेत. इथून आपण बघू शकतो गनिम खालून येत असेल तर गनिमवरून काही टाकू शकतो, असं या प्रकारे केलेलं आहे बांधणी गडाची. गडावरती प्रवेश केल्यानंतर लेफ्ट साईडला एक राजवाडा दिसतो. तो राजवाडा हा पडक्या स्थितीत आहे पण खालची पाय आहे ते मजबूत आहे. तुम्हाला आता एक राजवाड्याला एंट्री करताना त्यावेळेस एक दरवाजा आहे तो भक्कम स्थितीमध्ये आहे. त्याच्यावरतीच आहे हे आहे ना दिवाबत्ती करण्यासाठी असे लावलेलं आहे दोन्ही साईडला. त्या साईडला पण लावलेलं आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये जातो, आतमध्ये एंट्री करतो राजवाड्याच्या आतमध्ये. तुम्हाला तिथली स्थिती दाखवतो. राजवाड्याच्या आतमध्ये बघा कसे या साईडला पडलेलं आहे. तिथं पण एक दरवाजा आहे.
परत इकडे पूर्ण असं चारी बाजून असं पडलेलं आहे. वरती छप्पर नाही काही नाही, पण यामध्ये जास्त झाडीच आहे तर उघडलेली जास्त. त्याच्याचं बांधकाम पूर्ण पडलेलं आहे. अशा प्रकारे ही अवस्था आहे गडकिल्ल्याच्यात सध्या. आतून राजवाडा बघून झाले. आता मी इथून बाहेर जातो. आता राजवाड्यातून बाहेर पडतो. राजवाड्यातून बाहेर पडलं की आता हे दिसते ना पुढं समोरच, ती आहे राजवाड्याची शिल्लक राहिलेली कमान आहे. कमान आता ही सध्या पडलेल्या स्थितीत पण आहे. त्यामुळे झाडं पण उघडलेली आहेत. काही इकडे राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर त्या मैदानामध्ये लेफ्ट साईडला असे 2 चित्र आहेत ते, की त्यातून पण बाहेर बघू शकतो गनिम कोणत्या साईडने येतो ते. तर जो कोणी पारेकरी असेल तो बघत असेल तुम्हाला ते दाखवतो. ह्या इथून असं बघू शकतो कोण येतं आहे खालून वरती. त्यासाठी इथं असं केलेलं आहे, छिद्र बांधलेलं आहे. कारण की पूर्ण खाली कडाई तरी पण वरती कोणी पण येऊ शकतो गनिम. त्यासाठी बघण्यासाठी हे केलेलं आहे. ते असा डोंगर आहे बघा, तो पूर्ण असा खाली आलेला आहे. मी आता इथं उभं आहे. जे राजवाड्याची वास्तू त्या पुढेच आले की कर्नाळा किल्ल्यामध्ये हा जे सर्वांचं मन आकर्षण करणारा हा तुम्हाला सुळका आहे. तुम्हाला सुळका दाखवतो. हे अशा प्रकारे हा सुळका आहे. पूर्ण असा उंच आहे, टेकडीवाणी आहे. असा अंगठ्यासारखा दिसणार आहे, लांबून असा अंगठ्यासारखा दिसणारा हा सुळका आहे. आता जे मी बसलो नाही ते हे सर्व जो मोठा सुळका दिसतोय त्या खाली आहे. इथं सर्व कोरीव काम केलेलं आहे. तुम्हाला सर्व दाखवतो. हे आहे ना, या ठिकाणी इथं पाणी आहे. इथं येण्यासाठी आता वाट सर्व नाही, इथं सर्व पडलेलं आहे. मला सवय असल्यामुळे मी इथं आलो. मी गायब असल्यामुळे मला माहिती आहे कसं चालायचं काय करायचं. पण जो कोणी ज्याला अनुभव नाही तो इथं पडू शकतो खाली. इथून आत बघितलं तुम्हाला दाखवलं होता गडाच्या सुळकेच्या खाली आता ना असे कातोकोरी काम केलेलं आहे. हे केले आहे ना, हे सर्व धान्य काउंटर आहे. च्या गडावरती धान्य साठवण्यासाठी हा केलेला आहे. पूर्ण कातोकोरी काम केलेलं आहे बघा. छन्नी हातोडीने का सर्व केलेलं आहे. अशा वरती पण कातोकोरी काम केलेलं आहे. इथं धान्य सेफ राहण्यासाठी चारी बाजूला इथं पाणीचं साठ आहेत. आंबरीचं असं इथे कोरडं आहे, पूर्ण असं कसं कोरडं आहे बघा. इथे अशा प्रकारे कातोकोरी काम केलेलं आहे. या ठिकाणी तसं काहीतरी गोल आहे. या गोलमध्ये काहीतरी ठेवलं असतील. ह्या ठिकाणी अशी गड किल्ले बघा येतात, पण हे चुकीचं आहे ना. ह्या ठिकाणी असे स्वतःची नावं टाकतात, ग्रुपची नावं टाकतात. हे चुकीचं आहे. महाराजांनी हे शिकवलं नव्हतं आपल्याला. इथं या गडावरती बघा आणि जावा, पण अशी काही करू नका. इथून पुढे असे काही करू नका. त्या ठिकाणी बसलेलं आहे. इथे सुळक्याच्या खाली बसलेलं आहे. इथं वर पूर्ण मोठा सुळका आहे, त्या खाली बसलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो कातोकोरी काम केलेले पाण्याचे टाके. ते अशा प्रकारे पाण्याचे टाके आहे. इथे एका स्तंभावरती पाण्याचे टाके ठेवलेले आहे बघा. इथं खाली प्युअर पाणी शुद्ध आहे. जे पावसाचं पाणी येतं ना ते सगळं इथं खाली साठतं. अशा प्रकारे कातोकोरी काम केलेले. ज्यावेळेस पूर्ण असे सुळका असेल, पण त्यावेळेस लोकांनी एक छानी हातोडी घेऊन एक सर्व कातोकोरी काम केलेलं आहे. त्याला भरपूर दिवस लागले असतील असे काम करायला. तसे माझ्या पुढे इथे एक माकड आहे का, माकड काहीच. आता मी इथे बसतो तर माझ्याकडलाच माकड आहेत बघा. मला माकडं दाखवतो. हे बघा माकडं. माकडावरती आली किती आली वरती. आता हे जे कोणी खायला आणलं ना ते लगेच तिथं त्यांची अटॅक करतात. त्यांची गँगच असते इथं. मी इथं बसले ना माझ्यासमोर तिथं जे काही गड करण्यासाठी आलेले होते त्यांनी त्यांना खायला आणलं होते वाट्याने शेंगा. ते आता पाला पण खाते. ते त्यांना आता खाण्यासाठी काय नसल्यामुळे तेही पालाही खाते. ते माकडं असे असतात की जे कोणाच्या हातात काय दिसते ना खायला ते ओढून घेतात डायरेक्टली. ते जे अटॅक करतात ते काही माणसाला करत नाहीत, पण ते खाण्यासाठी तसं अटॅक करतात. हा असा बघा सुळका आहे, उंच पूर्ण दगड आहे, काळा दगड आहे. त्या सुळक्याच्या
खाली हे पाण्याचं टाकी आहे बघा, बरोबर असं खाली. त्याच्या बाजूलाच राईट साईडला असं पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे. पूर्ण असं जंगल दिसते बघा, पूर्ण टेकडी दिसतात आहे. असं रम्य वातावरण दिसतंय. पावसाच्या वेळी ह्याच्यापेक्षा जास्त दिसतं निसर्गरम्य वातावरण. त्या सुळकेच्या खालीच गडावरच्या माणसांना त्यावेळेस पाणी पिण्यासाठी अशी 4-5ची टाकं केलेली आहेत, कातळ कोरी काम करून. आता इंद्राची जाळी मांडली आहे, कोणी जाऊन त्यासाठी मांडलेली आहे. की इथं कातळ कोरीव काम केलेले आहेत पाण्याची टाके, त्यावेळेस माणसांना पिण्यासाठी पाणी. पुढं खाली गवत आहे. तर पूर्वीच्या वेळेस ही इथनं खाली वाट आहे, ह्या वाटेनं सर्व अशी येते. त्यावेळेस लोक येत असतील इथून अशी वरती येतात. हे तसा एक भक्कम स्थितीमध्ये हा दरवाजा आहे, चांगल्या भक्कम स्थितीमध्ये इथून आज जाण्यासाठी वरती गडावरती. टेकडी दिसते ना, टेकडीच्या पाठीमागून पण अशी याला वाट आहे, इथून अशी येण्यासाठी वाट आहे. ह्या साईडला अशी इकडे ह्या सुळक्याच्या खालीच असे एक छोटेसे पाण्याचं टाकं केलेलं आहे कातळ कोरी काम करून. याचा काहीतरी उपयोग करत असतील त्यावेळेस. सुळक्याच्या पाठीमागे बाजूला जिथून खालून वाट आहे ना त्या साईडला इथे असं सुळक्याच्या खालीच कातळ कोरीव असं पाण्याचं टाकं केलं. इथं तीन स्तंभ आहेत, असे 3 स्तंभ केलेले आहेत. इथे पाण्याचं टाकंही मोठं टाकं आहे पाण्याचं, सर्व पूर्ण कातळ कोरी केले. किती तिला दिवस लागले असे कातळ कोरी काम करायला. तर त्यावेळेच्या लोकांना इथं राहतात त्यांना किंवा मावळ्यांना पाणी पिण्यासाठी त्यावेळेस हे केलेलं आहे. आता मी सुळक्यापाशी उभा आहे. आता इथून मला पाठी बुरजावर जायचं आहे. बुरजावर जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे, तो तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी असं आहे छोटासा दरवाजा आहे, ते भक्कम स्थितीमध्ये. इथून पाठी आपण जाणार आहे बुरजाकडे. ह्या ठिकाणी अशी दिवळी बांधलेली आहे. इथे काहीतरी वारीकर राहत असेल किंवा सेवक इथं थांबत असेल. इथं अशी देवळी छोटी आहे. दरवाजातून पाठीमागे जाते बुरजाकडे. इथून असं जायचं आहे. पूर्वीच्या या पायऱ्या आहेत भक्कम स्थितीमधल्या बघा. त्यावेळीच्या पायऱ्या कशा केलेल्या आहेत बघा. इथून वरती जायचं आहे. बुरजाकडे जाण्यासाठी इथं मध्ये सपाटीला एक असं टाके केलेलं आहे कातळ कोरीव कामामध्ये, हे पाण्यासाठी केलेलं आहे. ह्या इथेही छोट्याशी पाण्याचं टाकं आहे. इथेही पाणी साठत असणार आहे, टाकं बांधलेलं आहे त्यामुळे. ह्या इथं अशी एक तटबंदी केलेली आहे बघा. तटबंदी दिसते कशी मस्त. इथून आपण बघू शकतो कुठलाही इलाका. गनिम कोणत्या साईडून वरती येतोय तर वर आला तर आपण काय करू शकतो असं इथे तटबंदी केलेली आहे. किती खोल दिसते बघा. आता मी बुरजावर जाण्यासाठी आता इथून खाली जाणार आहे. तुम्हाला दाखवतो कशी पायऱ्या येतात काय. ह्या इथून खाली जायचं आहे पायऱ्यातून. ह्या पायऱ्या ह्या पूर्वीच्या आहेत, मजबूत स्थितीमध्ये केल्या आहेत कातळ कोरी काम करून. हा भक्कम दरवाजा आहे, भक्कम स्थितीमध्ये हा दरवाजा आहे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार जातो बाहेर. अशा प्रकारे प्रवेशद्वार आहे भक्कम स्थितीमध्ये. हे दिसतं ना शिल्प आहे, हे शिल्प 2 आहेत ते शरफ शिल्प आहे. भक्कम स्थितीमध्ये हा दरवाजा आहे प्रवेशद्वार. ही 2 दिसतात नाही, ही अशी 2 फुलं आहेत. एक कातळ कोरी केलेली ही 2 फुलं आहेत. ह्या बुरजाकडे जाण्यासाठी या दरवाजा आहेत त्या ठिकाणी. जात आहे पाठीमागं बुरजाकडे. आता हे ठिकाणी फिलर आहे, ते फिलरचं तटबंदीसाठी केलेलं आहे आणि पडून नये त्यासाठी त्या ठिकाणी. आता बुरजाकडे इथं जात आहे. मी आता बुरजावर पोचलेला आहे. मला बुरुज दाखवतो बुरुज कशा प्रकारे आहे. हे अशा प्रकारचं बुरुज आहे. हे तटबंदी आहे चांगले मजबूत. त्यामध्ये अशी चित्र आहेत, दिवळे आहेत, कारण की त्यातून बघू शकतो आपण गनिम खालून कुठे येते काय. त्यासाठी हे असं केलेलं आहे हे बुरुज. हे दिसतं ना दिवळीसारखं, त्यातून आता बाहेर आपण बघण्यासाठी, कारण की कोणी गनिम येईल असं आहे इथून, त्यासाठी आहे बुरुज हो. यासाठी गनिम कोणाला देखरेख करण्यासाठी असे हे ते बुरुज बांधलेलं आहे. किती खाली खोल आहे बघा. यातूनचा खाली कोणी गेला तर तो मेलाच म्हणायचं. छोट्या पण बुरुजाला या छोट्या पण चित्र आहेत. यातून पण बघू शकतो गनिम काय करतोय काय लक्ष ठेवू शकतो. कोणाला कळणार नाही इथं काय इथं असं मावळा बसलाय का नाही ते.
इथून बघू शकता आपण खाली पूर्ण अटॅक करू शकतो त्यांच्यावर. कर्नाळा किल्ल्याचा मेन उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे की या गड किल्ल्यावरून गनिम चारी बाजूने येईल त्यांच्या लक्ष येण्यासाठी टळण्यासाठी आहे. तर या गड किल्ल्यावरून तुम्हाला मला प्रबळगड आणि माणिकगड दिसतो, ह्यात इथून बघू शकतो. पण सध्या तर काही दिसत नाही, पूर्ण असंही वाईट दिसत आहे. इथे त्या बुरुजावर बसलेला आहे. तर गड किल्ल्याची निर्मिती अशा मोठमोठ्या सुळक्यामुळं होत झालेली आहे. मोठमोठे डोंगर टेकडी हे असे चंदी हातोडीने त्याचं काजळकोरी काम करून ते केलेलं आहे. परत ह्या गड किल्ले असे गड किल्ल्यावरती बुरुज दरवाजे हे असे मोठमोठे दगड फोडून त्या दगडामधले कातळकोरी काम करून असे भिंती केलेल्या आहेत. अशा प्रकारे कर्नाळा गड किल्ला हा फिरून पूर्ण झालेला आहे, बघून झालेला आहे. तर मस्त वाटलं कर्नाळा किल्ला बघून, मन प्रसन्न झाले. तुम्हाला कर्नाळा किल्ल्याचा थोडा इतिहास सांगतो. सांतवान आणि देवगिरी यादव यांचा सुवर्णकाळ या गड किल्ल्याने अनुभवलेला आहे. तसंच यवनी अत्याचाराचाही काळ अनुभवलेला आहे. सन 1540 मध्ये अहमदनगरचा निजामाने गुजरातच्या सुलतानाचा पराभव करून हा गड किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर या गडावरती निजाम सुलतान पोर्तुगीज अशी सत्ता स्थापन झाली. त्यानंतर निजामशाही सत्ता गेल्यानंतर गडाचा ताबा हा आदिलशाहीकडे आला. सन 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकत हा कर्नाळा किल्ला पण जिंकला. त्यानंतर 1666 नुसार पुरंदरचा तह झाल्यामुळे हा गड किल्ला परत शिवाजी महाराजांना मुघलांना द्यावा लागला. परत हा गड किल्ला मुघलांकडे गेला. त्यानंतर मराठ्यांनी हा गड किल्ला परत 22 जून 1670 रोजी परत मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर हा कर्नाळा किल्ला परत हा मुघलांकडे गेला. त्यानंतर मराठ्यांनी हा कर्नाळा किल्ला 1753 रोजी परत स्वराज्यामध्ये आणला. त्यानंतर 1858 नुसार इंग्रज अधिकारी कर्नल फॅथरने हा गड किल्ला ताब्यात घेतला. ह्या गड किल्ल्यावरती शिवशाही, निजामशाही, मोगलशाही, पोर्तुगीज, इंग्रज अशा प्रकारे इथं राज्यसत्ता अनुभवलेली आहे. जुलमी ब्रिटिश राजवटीवरती बंड फुकवण्याचे कार्य या भूमीतीलच एक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी भूमिका बजावलेली आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे ते काम केले आहे. मी तर इथं उभा आहे, तर इथं चारी बाजूला अशी माहितीच्या चारी बाजूला अशी माकडं आहेत. माकडं बसलेली आहेत बघा, तुम्हाला माकडं दाखवलं. हे बघा माकडं बसलीत कशी माझ्याजवळ एकदम बसलीत. पाक तशी माकडं काय करत नाहीत, फक्त त्यांना खायला दिसले की ते खायला घेतात. हे बघा माकडं ह्या ठिकाणी येऊन बसलेत माझ्या बाजूला पाठीमागे. एक झाडावर बसले बघा. त्यावरती जे आज कोण आले ते फिरायला सर्व गेले, पण मी अजून एकटाच आहे. कारण की मला शिवरायांचा आदर आहे. मी पहिल्यांदा गड किल्ला व्हिडिओ बनवत आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर असल्यामुळे सर्व गड किल्ला तर मी दाखवणार आहे. सर्वजण गेले पण मी ते एकटाच आहे अजून. आता सध्या आता मी निघालो ते घरी. मी आता गडावरती एकटाच राहिलोय. आता मी घोषणा देतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता मी ते घरी निघालो, तर परतीचा प्रवास करतो होता. तर इथून आता घरी जाणार आहे डायरेक्टली. आता इथून आता खाली निघालेलं आहे चालत. इथे असे वाट आहेत बघा, त्या अवघड असे वाट आहेत. तिथून जर तोल गेला तर खाली पडलाच. तर मी जाणार आहे सरळ डायरेक्ट इथून खाली पाक त्या रस्त्यापाशी. तिथून परत गाडी पकडून जाणार आहे. संध्याकाळच्या 5:15 वाजले तरी अजून मी इथंच आहे गडावरती.
व्ह्यू कसा दिसते त्यावेळेस संध्याकाळचा बघा, मस्त पूर्ण संध्याकाळचा व्ह्यू चांगला दिसत आहे बघा, ढगाचा आणि सूर्याचा दिसतोय. हाय गाईज, तुम्ही एकटाच आहे, एकटाच निघाला चालत आता खाली. आता सध्या गडावर कोणी नाही, सर्व गेले, तरी मी तर एकटाच नाही. मला सवय आहे, कारण की मी गावी असल्यामुळे मला माहिती आहे जंगलातलं कसं काय करायचं काय. ह्या बघा तुम्हाला व्ह्यू दाखव, एकटाच आहे मी तर. ते सर्व शांत वातावरण झालेलं आहे, मी तर एकटाच आहे. हवा पण नाही, काही नाही, सर्व शांत. कर्नाटकाच्या पायथ्याशी पोचलो 6:30 वाजता. तिथून परत मी राईट साईडला येऊन रिक्षा पकडून आता तिथून डायरेक्टली मी ते आता पनवेल स्टेशनला इथं पोचलेलो आहे. तो 7 रुपये तिकीट घेतले माझे. आता मी मिक्स ज्यूस पित आहे. पूर्ण थकवा आला आहे, गड फिरून अंगामध्ये एनर्जी काही राहिली नाही. मी आता पनवेल स्टेशनला इथं पोचलेलो आहे. इथं भरपूर गर्दी आहे, सर्वांच्याच जायचं टायमिंग आता. आता सध्या ट्रेन गेली आता, पण दुसरी ट्रेन लागेल त्या ट्रेनने मी जाणार आता. मला पनवेल स्टेशन दाखवलं आता. हे आहे पनवेल स्टेशन बघा, इथे गर्दी सर्व यायला चालेल. सर्वजण त्या घरी निघाले आहेत, तिथे वरती पण निघाले आहेत. सकाळी मी 9 वाजता घरातून निघालो. आता बेस्ट आता कोपरगाव स्टेशनला पोहोचलेलो आहे. पूर्ण 11 तास चालले मला याचा गड किल्ल्याचा प्रवास करायला. मला पूर्ण थकवा आलेला आहे. अशा प्रकारे या व्लॉगचा मी एंड करत आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग होता. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, जय शिवराय. गाईस, हे उकरलेलं दिसतंय ना, हे कोणी उकरलं माहिती आहे का? हे जंगली डुकराने उकरलेलं आहे. हे पूर्ण डुकराशी करतात आणि त्यामध्ये लोळतात.